नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण LIC सोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 248.46 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 259.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 56.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 248.52%चे दमदार रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 1 शेअर बोनस मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया आंध्रा पेपर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 533.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 674.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 391.30 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये याच्या शेअर होल्डरला रिटर्न दिले आहे 24.10% आणि या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचबरोबर 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2742.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3058 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2267 रुपयाचा आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअर होल्डर्सला रिटर्न दिले आहे 16.31% आणि या कंपनीने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 25 जुलै 2024. चला आता बोलूया लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 15,895.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 17,794.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 12,170 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डरला लास्ट 1 इयरमध्ये रिटर्न दिले आहे 28.97% आणि या कंपनीने 75 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1291.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1325.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 822 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअर होल्डर्सला रिटर्न दिले आहे 41.25% आणि या कंपनीने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया लाईफ इन्शुरन्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल म्हणजे LICबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1011 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीत 52 वीक हाय आहे 1175 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 595.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये रिटर्न दिले आहे 69.28% आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.